नमस्कार मित्रांनो, बी-ए, बी-एस-सी, एम-ए, एम-एस-सी कोणतंही तुमचं एज्युकेशन झालं असेल आणि तुमच्या रिझल्टवरती सी-जी-पी पॅटर्न असेल, तर तुम्हाला टोटल मार्क्स आणि पर्सेंटेज, टोटल मार्क्स किती मिळाले, पर्सेंटेज किती मिळाले, ते आपल्याला कसे कॅल्क्युलेशन करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका, सर्व डिटेलमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर बघा, या साईटला तुम्हाला दिसत असेल रिझल्ट. आता सर्वात पहिल्यांदा काय करायचं, तुमचं रिझल्ट काढायचं आहे. तुमचं जे तुमच्याकडे बी-ए, बी-एस-सी, एम-ए, एम-एस-सी कोणतंही तुमच्याकडे रिझल्ट असेल आणि तुमच्या युनिव्हर्सिटीनुसार तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये सी-जी-पी पॅटर्न असेल, तर आपल्याला रिझल्टच्या बॅक साईडला बघायचं आहे टेबल. बघा, रिझल्टच्या बॅक साईडला तुम्हाला इथे मी रिझल्ट लावले, बॅक साईडला बघा. आता या ठिकाणी काय दिलं आहे, फॉर्म्युला दिलं आहे. हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही काय करायचं, सी-जी-पी पॅटर्न असेल तुमचं, तर आपल्याला टोटल मार्क्स किती मिळाले आहेत ते आपल्याला काढता येणार आहेत आणि पर्सेंटेजसुद्धा काढता येणार आहे. आता सध्या शिक्षक पात्रता टी-ई-टी परीक्षेसाठी तुम्हाला टोटल मार्क्स लागते आणि आता तुम्हाला टोटल मार्क्स कसे काढायचे तुमच्या रिझल्टमधून ते आपल्याला बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. झाले असेल आणि त्याचं आपल्याला टोटल मार्क्स आणि पर्सेंटेज कसे काढायचं ते आपल्याला वन बाय वन कॅल्क्युलेशन करायचं आहे. तुम्हाला तुमचं रिझल्ट बॅक साईडला दिसणार आहे. या ठिकाणी बघा, आता आपल्याला कोणता टेबल यूज करायचं आहे कॅल्क्युलेशनसाठी. कन्व्हर्जेशन टेबल फॉर सब्जेक्ट वाईज मार्क्स ऑब्टेन आउट ऑफ 100 इन ग्रेड. टेबल नंबर 1, टेबल नंबर 2 आणि टेबल नंबर 3. तर आपल्याला बी-ए, बी-कॉम, एम-ए, एम-एस-सी, एम-कॉम. आता आपल्याला हा पहिला टेबल यूज करायचा आहे. या ठिकाणी मार्क्स ऑब्टेन आउट ऑफ 100, ग्रेड, पॉईंट हे आपल्याला या ठिकाणी दिसते पहिल्या टेबलमध्ये. तर बघा, या ठिकाणी आणखी आपल्याला खाली क्रॉस करून दाखवतो तुम्हाला रिझल्ट. आता आपल्याला या रिझल्टमध्ये हा टेबल यूज करायचा आणि फॉर्म्युला कोणता यूज करायचा आपल्याला कॅल्क्युलेशन करताना. हा फॉर्म्युला आहे बघा, पर्सेंटेज सी-जी-पी इंटू 10. आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे कॅल्क्युलेशनसाठी. आणि इम्पॉर्टंट बघा, सी-जी-पी-ए 5.5 अबाव इज द कन्सिडर एस बी प्लस 55% मार्क्स असेल तर हे सी-जी-पी-ए तुम्हाला यूज करावं लागेल. आता मी तुम्हाला जे कॅल्क्युलेशन करून दाखवणार आहेत, आपल्याला हा फॉर्म्युला घ्यायचा आहे. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला काही युनिव्हर्सिटीमध्ये 10 असेल, काही युनिव्हर्सिटीमध्ये 9.5 असेल, काही युनिव्हर्सिटीमध्ये 8.5 असेल, या पद्धतीने 7.5 असेल, असं तुमचं रिझल्टवरती दिलं असेल. या रिझल्टवरती 10 दाखवलं आहे आणि आपण 9.5 हे घेणार आहे. नंतर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता हा फॉर्म्युला एका पेजवरती लिहून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन केलेलं सर्व डिटेल तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, आता हे आपण रिझल्ट पाहिल्यानंतर आपल्याला बी-ए, बी-एस-सी, बी-कॉम तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल आणि त्या ग्रॅज्युएशनसाठी आता कोणत्या युनिव्हर्सिटीचं मी कॅल्क्युलेशन करून दाखवते तुम्हाला, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचा रिझल्ट तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो. बी-ए, बी-एस-सी आणि बी-कॉम. आता या सेम पॅटर्न आहे. आपल्याला या पॅटर्नचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. सर्वात आधी काय करायचं आहे, तुमच्या रिझल्टवरती तुम्ही सी-जी-पी-ए बघायचं आहे. तुमच्या रिझल्टवरती सी-जी-पी-ए काय दिले आहेत ते सी-जी-पी-ए बघायचं आहे. तर आपल्याला बघा, सी-जी-पी-ए इंटू 10 हा फॉर्म्युला मी या ठिकाणी लिहिलेला आहे. फॉर्म्युलासुद्धा लिहून दाखवले तुम्हाला, हा फॉर्म्युला. नंतर हे बघा, आता 9.5 का घेतले, मी जसं तुम्हाला बोललो, काही युनिव्हर्सिटीमध्ये 10 असेल, काही युनिव्हर्सिटीमध्ये 9.5 असेल, काही युनिव्हर्सिटीमध्ये 8.5 असेल, काही युनिव्हर्सिटीमध्ये 7.5 असेल. तोच फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे. तर आपण 9.5 यूज करायचं आहे आपल्याला हे कॅल्क्युलेशन करताना. सी-जी-पी-ए बघा, माझ्या रिझल्टवरती या ठिकाणी सी-जी-पी-ए 8.6 आहे. 8.6 आहे. तर या ठिकाणी मी काय केलं, 8.6 असं लिहिलं या ठिकाणी. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. तर बघा, 8.6 हा माझा सी-जी-पी आहे. आता फॉर्म्युलामधून इथून मी हे 10 यूज केले बघा.
इथे 10 यूज केले आणि 10 का यूज केलं? पर्सेंटेज काढण्यासाठी. आता हे 9 पॉइंट का घेतले? ओव्हर म्हटलंय बघा या ठिकाणी. 10 घेऊ शकता तुम्ही किंवा 9.5 सुद्धा घेऊ शकता. आता मी जसं तुम्हाला 55% अबाव असं त्या ठिकाणी फॉर्म्युल्याच्या एका साईडला त्या ठिकाणी टेबल दिलं होतं. तर आपल्याला 9.5 घ्यायचं आहे. 9.5 घेतल्यानंतर आपल्याला सी-जी-पी-ए लिहायचं आहे. सी-जी-पी लिहिल्यानंतर इंटू 10 लिहायचं आहे. 10 लिहिल्यानंतर आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन काय येणार आहे? पर्सेंटेज येणार आहे. हे तुमचे पर्सेंटेज असेल. आता पर्सेंटेज आल्यानंतर आपल्याला टोटल मार्क्स काढायचे आहे. टोटल मार्क्स कसे काढणार आहे? बघा 86% या ठिकाणी लिहायचं आहे तुम्ही. नंतर आपल्याला 100 भागिले करायचे गुणिले आपल्याला 400. आता 400 का घेतले मी? हा इम्पोर्टंट मुद्दा आहे. 400 का घेतलं? कारण तुमच्या रिझल्टवरती 4 सब्जेक्ट असेल, 5 सब्जेक्ट असेल किंवा 6 असेल किंवा 7 असेल किंवा 8 असेल किंवा 9 असेल. या पद्धतीने सब्जेक्ट मोजून घ्यायचे तुमचं रिझल्टवरती. तुमचे जेवढे सब्जेक्ट असेल तेवढे या ठिकाणी तुम्ही 6 असेल तर 600, 8 असेल तर 800, 10 असेल तर 1000 असं तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर आपल्याला हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला याचं आन्सर काय आलं? 340 आले. बघा. तुम्ही कॅल्क्युलेटरने करायचं आहे. पेनाने केलं तर मिस्टेक होईल. तर कॅल्क्युलेटरने केलं तर इझी तुम्हाला काढता येणार आहे. तर बघा याचं उत्तर काय आलं? 340. आता हे 340 काय आलं तुमचं? टोटल मार्क्स आहे. बघा. सॉरी 344 हे टोटल मार्क्स आहे तुमचे. 400 पैकी तुम्हाला 344 मार्क्स मिळाले. आता या ठिकाणी बघा तुमचं या ठिकाणी पर्सेंटेजसुद्धा आलं. पर्सेंटेज 86% आहे तुमचे. 86% आणि 344 हे तुमचे टोटल मार्क्स आहे. असं तुम्हाला पर्सेंटेज आणि टोटल मार्क्स काढता येणार आहे. आता बघा तुम्हाला हे कुठे लागणार आहे? तुमचं टी-ई-टी एक्झामसाठी तुम्ही अप्लाय करायचं असेल ॲप्लिकेशन किंवा एखादं तुमचं गव्हर्नमेंट जाहिरातसाठी तुम्ही त्या ठिकाणी ॲप्लिकेशन अप्लाय करत असाल आणि तुम्हाला तुमचे पर्सेंटेज त्या ठिकाणी फिलअप करायला लावलं असेल किंवा तुम्हाला टोटल मार्क्स मागितलं असेल, तर तुम्हाला असं काढायचं आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी फिलअप करून द्यायचं. या पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं. या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता तुमचं सी-जी-पीचं आणि एम-ए, एम-एस-सी, एम-फिल, पी-एच-डी आणि त्याचं वेगळी प्रोसेस असेल. तेही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जसं मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला अपडेट मिळेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर काही समजलं नसेल, काही पॉइंट समजलं नसेल, तर आणखी रिपीट करेल मी. तुम्हाला कमेंट केल्यानंतर लगेच मी तुम्हाला रिप्लायमध्ये सुद्धा सर्व ए टू झेड कॅल्क्युलेशन करून मी तुम्हाला सेंड करेल. पुन्हा रिक्वेस्ट करतो चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.